आयुष्यभर जर तुम्हाला फिट राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, एकही आजार होऊ द्यायचा नसेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे 21 उपाय सांगणार आहे किंवा 21 नियम सांगणार आहे, त्यांचं जर व्यवस्थितपणे पालन केलं किंवा ते जर नियम फॉलो केले, तर आयुष्यभर तुम्ही निरोगी राहू शकता. तुम्हाला कसल्याही प्रकारचा आजार होणार नाही जर या नियमाचं पालन केलं तर. अत्यंत साधे सरळ सोपे नियम आहेत. फक्त दररोज आपल्याला हे पाळायचे आहेत, फॉलो करायचे आहेत. एवढी साधी जरी गोष्ट केली तर आयुष्यभर तुम्ही फिट राहू शकता आणि निरोगी आयुष्य जगू शकता. हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊ शकतो, या कारणामुळे डिटेलमध्ये मी नियम नाही सांगणार. परंतु जर समजा तुम्हाला एखादा नियम डिटेलमध्ये माहिती करून घ्यायचा आहे तर कॉमेंट करा. मी त्यावर शक्य झालं तर लगेच उत्तर देईल किंवा मग त्यावर वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिला नियम आहे 6 ते 8 घंटे झोप घ्यायची आहे. तुम्ही किती पण बिझी असू द्या, तुमच्या मागे कामाचा कितीही व्याप असू द्या, काहीही गोष्टी असू द्या, हा नियम तुम्हाला कधीच मोडायचा नाही. काही रिझन्स असू द्या, जर आयुष्यभर निरोगी राहायचं आहे तर 6 ते 8 घंटे झोप घ्यायचीच आहे. जास्तीत जास्त 8 घंट्यापर्यंत दररोज तुम्ही झोपायलाच पाहिजे. दुसरा नियम आहे 15 ते 20 मिनिटं व्यायाम करायचा आहे. कितीही बिझी असू द्या, 15 ते 20 मिनिटं दिवसातून व्यायाम करायचा आहे म्हणजे करायचाच आहे. हा नियम तर कधीच चुकवायला नाही पाहिजे. दररोज आपल्याला नित्य नियमाने 15 ते 20 मिनिटं व्यायाम करायचा आहे. 3 नंबरचा नियम आहे भरपूर पाणी प्यायचं आहे. सगळ्यांनाच ही गोष्ट माहित आहे की आपण 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे किंवा 6 ते 8 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. परंतु अनेक जण हा नियम फॉलो करत नाहीत, व्यवस्थित पाणी पित नाहीत आणि जर आपल्या शरीरामध्ये जर पाणी कमी पडत असेल तर यामुळे आपलं शरीर डिहायड्रेट होत असतं आणि यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आजार होऊ शकतात. म्हणून आपल्याला दररोज कोणत्याही कंडिशनमध्ये 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे म्हणजे प्यायचंच आहे. वाटल्यास तुम्ही रिमाइंडर सेट करा, परंतु आपल्याला हा नियम फॉलो करायचाच आहे. 4 नंबरचा नियम आहे टेन्शन, स्ट्रेस कमी करायचा आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये टेन्शन आहे, प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं स्ट्रेस आहे. सगळ्यांचंच आयुष्य त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही, ही गोष्ट मान्य करायची आहे. आणि त्यामुळे जे काही होणार आहे किंवा जे काही व्हायचं आहे ते तुम्ही टेन्शन घेतल्यामुळे होणार नाही, असं तर शक्य होणार नाही. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, परंतु विनाकारण टेन्शन घेण्यामध्ये काहीच अर्थ नाही. तर आपल्याला टेन्शन, स्ट्रेस घेणं कमी करायचं आहे. स्ट्रेस कसा नाही घ्यायला पाहिजे, स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे, यावर डिटेलमध्ये वेगळा व्हिडिओ बनवेल. 5 नंबरचा नियम आहे सकाळचा नाश्ता चुकवायचा नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सकाळी नाश्ता करायलाच पाहिजे. सकाळी नाश्ता केल्यामुळे दिवसभर आपण फ्रेश राहत असतो, एनर्जी मिळत असते आणि सकाळी नाश्ता केल्यामुळे आपल्याला आळस सुद्धा येत नाही. याच कारणामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळचा नाश्ता चुकवायचा नाही. थोडं खा, परंतु सकाळी नाश्ता करायलाच पाहिजे. 6 नंबरचा नियम आहे स्वच्छता पाळा. आता घाणीमुळेच अनेक प्रकारचे आजार होतात, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. त्या कारणामुळे आपल्याला स्वच्छता मेंटेन ठेवायची आहे. अनेक जणांना ही गोष्ट माहित असून सुद्धा तुम्ही बऱ्याच घरी किंवा बऱ्याच जणांकडे बघितलं तर आपल्याला लगेच कळून येतं की हा व्यक्ती किंवा या घरामध्ये स्वच्छता ठेवली जात नाही. म्हणून आपल्याला जर आयुष्यभर निरोगी राहायचं आहे तर स्वच्छता ठेवायचीच आहे. 7 नंबरचा नियम आहे फ्रेश फ्रुट्स अँड फ्रेश व्हेजिटेबल्स खायचे आहेत. ताज्या फळभाज्या आजकाल सगळीकडेच मिळत आहेत, तर आपल्याला फळभाज्यांचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे आणि फळे सुद्धा खायला पाहिजे. आणि सफरचंदाच्या बाबतीत ही तर म्हण तुम्ही ऐकलेलंच असेल, अँड ॲपल अ डे डॉक्टर कीप्स अवे. तर अशा प्रकारचे विविध फायदे होत असतात, जेणेकरून जर तुम्ही ताजी फळे आणि भाज्यांचा उपयोग केला तर तुमचं आयुष्यभर शरीर निरोगी राहण्यास मदत मिळत असते. 8 नंबरचा नियम आहे मीठ कमी करायचं आहे. मीठ गरजेपेक्षा जर जास्त आपण आहारामध्ये घेत असाल तर यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत असतं. विविध प्रकारचे आजार होण्यास मीठ कारणीभूत आहे. म्हणून मिठाचा उपयोग कमी करायचा आहे. त्या जागी तुम्ही सेंद्रिय मिठाचा किंवा काळ्या मिठाचा उपयोग करू शकता. 9वा नियम आहे साखरेचा उपयोग कमी करायचा आहे. साखरेमुळे अनेक प्रकारचे आजार होत आहेत. एक प्रकारे साखरेला पांढरं विष मानलं जातं. साखरेचा उपयोग शक्य होईल तेवढा कमी करा. साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता, परंतु साखरेचा उपयोग आपल्याला होईल तेवढ्या प्रमाणात कमी करायला पाहिजे. जस्ट वन थिंग तुम्ही सोपी करू शकता, ती म्हणजे ज्या ठिकाणी साखरेचा उपयोग करत होता त्या ठिकाणी गुळाचा उपयोग करा. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट आहारामध्येच गुळाला समाविष्ट करून घेऊ शकता. 10 नंबरचा फायदा आहे दररोज चालायला पाहिजे. आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असे काही ऍप्लिकेशन आहेत ज्यामध्ये फूट स्टेप काउंट केल्या जातात, म्हणजे तुम्ही किती स्टेप्स चाललेला आहात हे काउंट केलं जातं. तर तुम्हाला कमीत कमी 10,000 स्टेप्स दिवसाला चालायलाच पाहिजे, एवढं मिनिमम टार्गेट असायला पाहिजे. आता जर समजा तुम्ही खूप दिवसापासून चाललात नाहीत किंवा तुमचं ऑफिसमध्ये बसूनच काम असतं, अशा प्रकारचं जर काम असेल तर तुम्ही कमीत कमी 5 ते 7,000 स्टेप्स चालायला सुरुवात करायला पाहिजे आणि हळूहळू ते 10,000 पर्यंत घेऊन जायला पाहिजे.
दिवसभरामध्ये तुम्हाला 10,000 स्टेप चालायचंच आहे, हे मिनिमम टार्गेट आहे. एवढं तर तुम्ही फॉलो करायलाच पाहिजे. 11वा नियम आहे, मोकळ्या हवेत जायचं आहे किंवा तिथे जाऊन बसायचं आहे किंवा वेळ घालवायचा आहे. जर तुम्ही मोकळ्या हवेत गेलात तर यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढत असतं, तसेच उन्हामुळे व्हिटॅमिन डी सुद्धा मिळत असतं आणि मन ताजंतवानं राहायला मदत मिळत असते. म्हणून आपल्याला कमीत कमी अर्धा ते 1 घंटा दिवसभरामध्ये मोकळ्या हवेमध्ये वेळ घालवायला पाहिजे. जर तुम्ही अशा ठिकाणी आहात ज्या ठिकाणी तुम्ही बाहेर जाऊन बसू शकत नाही, तर कमीत कमी आपण टेरेसवर जाऊन तरी वेळ घालवायला पाहिजे. मोकळ्या हवेत बसल्याशिवाय आपण ताजंतवानं राहू शकत नाही, तुम्हाला फ्रेशनेस वाटणार नाही. जर तुम्ही फक्त घरामध्येच बसून राहाल तर यामुळे आळस आल्यासारखं वाटत राहतं. 12वा नंबरचा नियम आहे, आळस करायचा नाही. गरजेपेक्षा जास्त आळस जो कोणी करत असेल तर त्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. लहानपणापासूनच तुम्ही ही म्हण तर ऐकलेलीच असेल, आळस हा जीवनाचा शत्रू आहे. जर तुम्ही त्या शत्रू बरोबर राहिलात तर आपल्या शरीराला नुकसान होतच असतं. म्हणून आळस करायचा नाही. जी गोष्ट तुम्ही आज करायची ठरवलेली आहे ती त्याच दिवशी करायला पाहिजे, जेणेकरून आळस करण्याचा प्रश्नच येणार नाही. 13 नंबरचा नियम आहे, फॅमिली सोबत टाइम घालवायचा आहे. जे आपल्या जवळचे व्यक्ती असेल त्यांच्यासोबत तुम्हाला दिवसातील 1 घंटा तरी तुम्ही घालवायला पाहिजे. यामुळे आपलं मन प्रसन्न राहण्यास मदत मिळत असते, चिंता टेन्शन दूर होण्यास मदत मिळत असते आणि आयुष्यामध्ये जो एकटेपणा वाटत असतो तो सुद्धा कमी होतो. मिळून मिसळून राहिल्यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता, ही एक भावना इंटरनली आपल्या मनामध्ये तयार होत असते. 14वा नियम आहे, लवकर झोपायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही गोष्टी असू द्या, तुम्हाला झोपेचा एक टायमिंग ठरवायचा आहे आणि शक्यतो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर झोपायला पाहिजे. मॅक्झिमम तुम्ही 11च्या अगोदर तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला झोपायलाच पाहिजे. अक्षय कुमारचा एखादा इंटरव्ह्यू बघितला असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहित असेल की अक्षय कुमार संध्याकाळी 9 वाजता झोपतो म्हणजे झोपतोच आणि 6च्या नंतर जेवण करत नाही. एवढे स्ट्रिक्ट तो फॉलो करतो नियम. याच कारणामुळे आज एवढं वय झाले तरी तो किती फिट दिसतो तुम्ही बघू शकता. तर या सगळ्या नियमाचं पालन केल्यामुळेच आपल्याला आयुष्यभर फिट राहण्यास मदत मिळत असते किंवा कसल्याही प्रकारचा रोग होत नाही. 15वा नंबरचा नियम आहे, लवकरात लवकर जेवण करायचं आहे. शक्यतो तुम्हाला रात्री 8च्या अगोदरच जेवण करायचं आहे, परंतु बाय चान्स लेट जरी झालं तर 9च्या अगोदर तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जेवण करायलाच पाहिजे. जास्त वेळ जर तुम्ही जास्त उशिरा जर जेवण केलं तर यामुळे पचन व्यवस्थित होत नाही. पचन व्यवस्थित नाही झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळे पोटात संबंधित आजार होतात. तर या कारणामुळे आपल्याला शक्यतो लवकरच जेवण करून घ्यायचं आहे. 16वा नियम आहे, रात्री खूप जास्त जेवण करायचं नाही. शक्यतो जेवढं कमी होईल तेवढंच आपल्याला रात्री जेवण करायला पाहिजे आणि भात तर खायलाच नाही पाहिजे. भात खाल्ल्यामुळे पचन होत नाही, अपचन, गॅस, कॉन्स्टिपेशन अशा प्रकारच्या समस्या तयार होऊ शकतात. म्हणून रात्री भात नाही खायचा आणि खूप जास्त जेवण करायचं नाही. तुम्ही अजून एक चपाती खाऊ शकता, तेवढी भूक बाकी ठेवायला पाहिजे. अशा प्रकारचं जेवण जर रात्री करत राहिला तर यामुळे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये खूप जास्त फायदे होऊ शकतात. 17वा नियम आहे, चांगल्या सवयी लावायच्या आहेत आणि वाईट सवयी कमी करायच्या आहेत. आता ज्या कोणत्या चांगल्या सवयी आहेत, जसं की तुम्ही सकाळी लवकर उठत नसाल तर तुम्हाला लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. संध्याकाळी लवकर झोपू शकत नसाल तर लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्या वाईट सवयी आहेत त्या बंद करायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही दररोज एखादी सवय बंद करण्याचा प्रयत्न केला तर काही दिवसामध्येच तुमच्या सगळ्या वाईट सवयी जाऊन तुम्ही सगळ्या चांगल्या सवयी तुम्हाला लागलेल्या असतील असं चित्र दिसून येईल. तर अशा प्रकारचे तुम्हाला नियम बनवायचे आहेत. 18वा नियम आहे, स्वतःवर प्रेम करायचा आहे. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करत नाही तो इतरांवर प्रेम करू शकत नाही. अशा प्रकारची एक साधी म्हण तुम्ही ऐकलेलीच असेल. या कारणामुळे स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःला जे करायचं आहे ते करा. म्हणजेच दिवसातील थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढायला पाहिजे आणि आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करायला पाहिजे. 19वा नियम आहे, व्यसन टाळायचं आहे. जर तुम्हाला कसल्याही प्रकारचं व्यसन असेल, तंबाखू, गुटखा, मावा, दारू पिण्याची सवय असेल तर आपल्याला ती कमी करायची आहे. म्हणजेच जवळपास पूर्ण बंदच करून टाकायची आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्या. 20वा नियम आहे, फास्ट फूड जास्त प्रमाणात खायचं नाही किंवा तळलेले पदार्थ जास्त नाही खायला पाहिजे. यामुळे खूप जास्त नुकसान होत असतं, फॅट वाढत राहतं, कोलेस्टेरॉल वाढत राहतं. यामुळे आपल्याला फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ कमी करायला पाहिजे. आणि 21वा नियम आहे, आयुष्यात ध्येय ठेवायला पाहिजे. याचं सगळ्यात सोपं उदाहरण सांगायचं म्हणलं तर जर तुम्ही स्क्विड गेम वेब सिरीज बघितली नसेल तर सांगतो, त्या सिरीजचा एवढाच अर्थ आहे की आयुष्यामध्ये जर ध्येय नसेल तर माणूस भरकटतो, त्याला जगण्याची इच्छा राहत नाही, लवकर मरावं असं वाटतं, अशा प्रकारचे विचार येतात किंवा लोक तशा प्रकारच्या गोष्टी करतात. म्हणून आयुष्यामध्ये ध्येय असलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यभर सुखी निरोगी राहायचं असेल तर आयुष्यामध्ये ध्येय असलं पाहिजे, ज्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यभर निरोगी राहू शकता. मी या व्हिडिओमध्ये जे 21 नियम सांगितलेले आहेत याचं जर तुम्ही तंतोतंत नियमितपणे पालन केलं
तर विश्वास करा, तुम्हाला आयुष्यभर कसल्याच प्रकारचा आजार होणार नाही, कसलाच रोग होणार नाही. उलट तुम्ही जसं जसं वय वाढेल तसं तसं तुम्ही अजून तरुण दिसायला लागाल, अजून फ्रेश वाटाल. तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच दुसरे सुद्धा आनंदी होत राहतील. एवढे फायदे हे जर नियम पालन केले तर तुम्हाला मिळू शकतात. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जवळच्या व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ